तपास यंत्रणा त्यांना जे काही देतील त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे मला असं वाटतं, कारण आपल्याला कोणालाही त्याच्याबद्दलची गहन माहिती नाही. नामदेव महाराज शास्त्री यांनी पंकजा मुंडेसाठी भगवान गडाचे दरवाजे बंद केले होते असं प्रकाश महाजन म्हणाले. हीच बातमी करता तुम्ही आता. नाही, ते त्यांचं व्यक्त होत राहतात. त्यांच्या व्यक्त होण्यावर मी कधी व्यक्त होत नाही. ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, दुसऱ्या पक्षाचे नेते. जनतेतून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी येते. ऐकलं मी पण. पंकजाताई मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी त्रास दिल्याचं राजभाऊ कडनं म्हटलं. असं शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे. 2014 मध्ये भूमी अभिलेख संपादकाकडनं 600 रुपये स्क्वेअर फुटाचे जमिनीचे पैसे दिले गेले. तेच 2024 मध्ये फक्त 89 रुपये पैसे दिले गेले. हा मग शेतकऱ्यावर अन्याय नाही का? आपल्या कशाचे पैसे बनताय तुम्ही? पॉवरग्रीड कंपनीकडनं जी जमीन घेतली गेली शेतकऱ्यांची त्यावेळेस 2014 कधीची बाब आहे? 2014 ला 600 रुपये स्क्वेअर फुटाने पैसे दिले. 2022 ला फक्त 89 रुपयाने पैसे दिले गेले. हा महसूल विभागाकडनं शेतकऱ्यावर अन्याय नाही का? आपण तपासून मी याच्यावर उत्तर देईन. मला कारण माहित नाही, कदाचित त्या एरियावर सगळे शेतकरी कलेक्टर साहेबांकडे एसपी साहेबांकडे अर्ज करतोय, पण यावर कुठलाही तोडगा आजपर्यंत निघाला. मी तपासते. एकदा एक प्रश्न आहे की जालना जिल्ह्यामध्ये नेटा फिल्म कंपनी नावाची कंपनी आहे. त्या कंपनीला अनेक शेतकऱ्यांची जी आहे ती कोरपूर तालुक्यामध्ये फसवणूक केलेली आहे. घनसंगी तालुक्यामध्ये सुद्धा फसवणूक केलेली आहे. पोलिसांमध्ये तक्रार होती, गुन्हे दाखल होतात, मात्र पुढे त्याचं काहीच होत नाही. अनेक शेतकरी सगळीकडे जवळपास असंच आहे. म्हणजे सर्वजण एकत्र धनंजय मुंडे यांच्या मागे लागलेले आहेत. त्यांनी अजून किती आघात सहन करायचा असं नामदेव महाराज शास्त्री